अमरावतीतल्या वलगाव मार्गावरील जिल्हा परिषद विद्योचित माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। आमदार सुलभाताई खोडके यांनी यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस केली आहे। अमरावती शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्व शासकीय शाळांचा दर्जा सुधारून त्या ठिकाणी श्रेणीवाढ, चांगल्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून समाजातील प्रत्येक गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेषत्वानं प्रयत्न चालवले आहेत। मनपाच्या शाळांमध्ये KG 1-2 इंग्रजी माध्यमांचा पहिला वर्ग तसंच 10वी-12वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यानंतर आता वलगाव मार्गावरील जिल्हा परिषदेच्या विद्योचित माध्यमिक शाळेचा सुद्धा कायापालट होतोय। या शाळेत नुकतेच 35 लाख रुपये मंजूर करून अभ्यासिका सुरू करण्यात आली असून आता शहराच्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणं सुलभ आणि सोयीचं व्हावं म्हणून या विद्योचित शाळेत 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत आहे। या संदर्भात आमदार सुलभाताई खोडके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस केली होती। हे विशेष।